मी जियानासाठी आता बनवलेला आहे मुंगाच्या डाळीचा हलवा 1 ड्रॉप ऑइलमध्ये, बिकॉज तिला कफ आहे तर तिला थोडा त्रास होतो, त्याच्यामुळे ऑइलचा वापर न करता मी त्यात दूध टाकलं आणि डेट्स टाकलेले आहेत. तर लेट्स सी, बघू तिला आता आवडते का. येस, तर तुम्ही पण हे देऊ शकता बिकॉज हे रिच इन प्रोटीन आहे आणि तुमच्या बाळाला रोज प्रोटीन मिळालं पाहिजे. तर मी जियानाला अंड पण देते, बॉईल एग, आणि जर बॉईल एग नाही अवेलेबल राहिला तिच्यासाठी तर मग मी मुंगाच्या डाळीचा चिला बनवते, अदरवाईज हलवा. जिया थांब, गरम आहे गरम आहे. आणि हे जियानाला आवडलेलं आहे, जियाना खाते. मी फर्स्ट टाइमच बनवलेलं आहे यार अशा पद्धतीने. जियाना यम्मी, आवडलं तुला? आवडलं? कसं होतं? कसं होतं? यम्मी यम्मी. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर ऑफिसमधून आलेलो आहे, जिम सुद्धा झालेली आहे, हेल्थ वाईज थोडं बेटर वाटत आहे. त्यासोबतच जियाना मम्मीसोबत गेलेली आहे खाली खेळायला. दीपाली सुद्धा रेडी झाली आणि आमचं डिनर सुद्धा झालेलं आहे. तर आता बाहेर जाऊ, थोडं फिरू, थोडं मूड चेंज करू आणि त्यानंतर परत घरी येऊ. मूड चेंज म्हणजे मम्मीला फिरवणार, थोडं मम्मी कंटाळली आहे. मम्मी कंटाळली आहे, मी सुद्धा कंटाळलो आहे. फक्त ऑफिस घर असंच चालू आहे आणि तब्येत खराब असल्यामुळे जियानाला पण मी बाहेर घेऊन जाऊ नव्हतो शकत. तर आता येस, ती पण व्यवस्थित आहे. आता आम्ही जाऊ बाहेर आणि येऊ फिरून. येस सर, फायनली आफ्टर 10 days आम्ही सगळे रिकवर होत आहे. जियाना ऑलमोस्ट झालेली आहे, थोडासा कफ आहे तिला, पण तेच आहे की मेडिसिन्स आता पण तिच्या सुरू आहे. इव्हन प्रणवच्या पण मेडिसिन्स सुरू आहेत, माझ्या स्टॉप झाल्या. तर येस, मम्मी जियानाला बरं नव्हतं म्हणूनच मम्मी आली होती. फिनिश केलं पूर्ण. अरे थंडी वाटते बाळा तुला? काढायचं नाही. चल बाहेर जाऊ, चला फिरायला जाऊ आपण, चला. पण ती खाते ते पाहिजे तिथे. हा तिथे खाते, थोडा वेळ घेऊन बसतो ना तर खाऊ घेते पूर्ण भात, थोडासा एक चम्मच. येस, आता आम्ही निघालोय बाहेर, कुठेतरी फिरून येऊ आणि मम्मीला काहीतरी खाऊ घालू, बिकॉज मम्मीचं जेवण नाही झालं आहे. का बरं ग, उपास आहे का तुला? जेवतच रे यार रात्रीची. महाशिवरात्री उद्या आहे रे, उद्या फास्ट राहील ना मम्मी 2 टायमाचं. चटुरी आयटम बंद नव्हतं उद्या. हो. आणि जियाना आहे आजी बरोबर. हॅलो बेबी. जियानाला खूप मज्जा येते है ना जियाना? हो म्हणते हो. येस, आता मी इथे आलोय चहा प्यायला. चहा म्हणजे चहा. चहा म्हणजे चहा. चहा म्हणजे नाही बाबा. काय प्यायचं तुला? आहे ना. म्हणून अद्रकचा चहा. फर्स्ट टाइम एवढ्या रात्री चहा बघू, याचा एक्सपिरियन्स होता मी नक्की तुमच्यासोबत. बॅक टू होम नाव. जियाना माझ्यासोबत आहे, मम्मी आणि दीपाली बाहेर वॉक करत आहे. हवा जास्त असल्यामुळे मी जियानाला की बाहेर ठेवलं आहे. चला तर आता घरी जातो, जियानाला फ्रेश करतो आणि त्यानंतर आम्ही करू आराम.
काय मग? हो. हॅलो कर सगळ्यांना. हॅलो तसं हॅलो नाही ग. हॅलो एव्हरीवन. चला. The next morning. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर आता वाजलेले आहे इव्हिनिंगचे 4 आणि तब्येती खराब नसल्यामुळे थोडं तोंडाला चव नाही आहे. तर त्यासाठी आज दीपाली काही वेगळा आयटम आमच्यासाठी बनवत आहे. से हाय टू एव्हरीवन. व्हेरी गुड. तर येस ती बनवत आहे. काय बनवत आहे का दीपाली? हरभरा कबाब. हरभरा कबाब. पालक घेतलेली आहे. जियानाची आजी सुद्धा गेलेली आहे आता विकाकडे. तिला बरं नाही आहे. ती त्यांच्याकडे टाइम स्पेंड करते आणि उद्या जाईल भंडाऱ्याला. तर येस ओव्हरऑल छान 2 दिवस होते. जियाना आणि आजी सोबत छान एन्जॉय केलं आणि त्यासोबतच आम्हाला सुद्धा थोडा आराम झाला. तर आता आहे हरभरा कबाबची तयारी. गॅसवर ठेवली आहे पालक आणि मटण आणि माझी सुंदर बायको. तू खरंच मम्मी आली जियानाचं माइंड डायव्हर्ट झालं पण माहितीये का. म्हणजे आता ती खायला लागली ते महत्वाचं होतं. बिकॉज 7 to 8 days पासून जियाना काहीच खात नव्हती. फक्त दूध आणि ते दूधमुळे जास्त कफ जास्त होऊन गेला. थोडं न्यूमोनियाचे सिम्पटम्स होते. माइल्ड होते एकदम. आणि तिला थ्रोटला पेन होतं त्याच्यामुळे ती खायलाही नाही करायची. आता थँकफुली ते रिकवर झालं लवकर. चला तर व्हायरल भरपूर आहे चालू बाहेर. तर तुम्ही सुद्धा तुमच्या लहान लेकरांची तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. इव्हन आईबाबांना पण बरं नव्हतं आणि आम्ही इकडे तिघं सुद्धा. तर येस लहान बाळांना जर थोडं काही झालं तर याचं दुःख खूप जास्त होतं. आपण मॅनेज करून घेतो पण त्यांना कुठे वेदना होत आहे आपल्याला नाही कळत. पण आता जियाना परफेक्टली फाईन आहे. छान कोऑपरेट करत आहे. ती जेवायला लागली आहे आता. तर आता आम्हाला पण थोडं रिलॅक्स फील होत आहे. तर बघू हा येणारा विकेंड आहे. आम्ही आता एवढ्या दिवसानंतर विकेंड एन्जॉय करू. तर काहीतरी नवीन गोष्टी करूच आणि त्या तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू. येस सर मी बनवते हरभरा कबाब आणि ह्या मिश्रणमध्ये सगळ्यात आधी मी पालक घेतली आहे, वाटाणे घेतले आहे. हे मी छान बॉईल होऊ दिले आणि त्याची पेस्ट करून घेतली. आणि पेस्ट करताना मी त्यात थोडंसं जिरं टाकलं, आलं टाकलं आणि एक मिरची टाकली. मी मिरची कमी टाकली बिकॉज मला हे जियानाला पण द्यायचं आहे म्हणून. आणि ते सगळं एकत्र झाल्यानंतर त्यात मी टाकले थोडंसं बेसन आणि तांदळाचं पीठ फॉर बाइंडिंग. आणि तुम्ही बघू शकता की ते छान व्यवस्थित असं बाइंड होत आहे. आणि हे ब्रेड क्रम्स यात मी याला आणि हे मंद आचेवर होऊ द्यायचे. सो यात मी टाकते तेल बिकॉज जियानाला मला तूप नाही द्यायचं आहे. तिला कफ झालंय म्हणून. तुम्ही जर लहान बाळांना देत असेल तर तुम्ही तूप टाका आणि हे मंद आचेवर होऊ द्या. आणि हे खूप पौष्टिक आहे लहान लेकरांसाठी बिकॉज युजली लेकरं पालक खात नाही म्हणून हे बेस्ट ऑप्शन आहे. आणि बाहेर जर मार्केटमध्ये आपण घेतो तर त्यात मैदा असतो. तर आम्ही जियानाला ते अवॉइड करतो ते सगळं द्यायला. म्हणून मग मी जियानासाठी असं काहीतरी बनवत राहते. तर हे आहे हरभरा कबाब. खाते माझ्यासोबत? सूप देऊ का? सूप सूप नाही, सॉस. नाही सॉस नको मला.
येच या ना, डॅडी खाते तर मी पण खाईल म्हणाल सॉस. काम चल ये आपण खाऊ. ये लवकर. ये हा घे, मी देतो तुला. छान बनले का? छान बनले. माझी बायको आहे ना लाईटच बंद करत राहते. ते बघ, तिने लाईट बंद करून घेतले आणि स्वतः अंधारात आहे. झाली यांची तयारी. कुठे चाललो आपण? कुठे बाहेर फिरायला? कोणाला फिरायचं आहे? की दीपालीला? जियाना तू घरी आहे बाळा? बाहेर चालायचं आहे? चालायचं आहे? काय हात नाही लाव तुझं केस. तू नाही लाव. ते मम्माने किती छान लावून दिलं तुला डोक्याला. तिच्यासाठी मला ना हेअरस्टाईल शिकावं लागेल. करून टाक कोर्स. राहू दे, आता आपण जायच्या वेळेस घेऊ. ठीक आहे. बघा कुठे चालू आहे. बाहेर जाऊन तयारी केली का तू? मग ती पळतच आहे बाहेर. जियाना जा चप्पल घाल. आणि जी बॅग रेडी. हो. तर फॉर अ चेंज आम्ही आलेलो आहे रेडिसन ब्लू स्क्वेअरला. काय जियाना मम्मा खूप केअर करते तुझी. ओके, नाही लागू देत तुला. नाटक नाही करायचं. फिरून आल्यानंतर आता आम्ही थोडा वॉक केला आणि आता जियानाचा डिनर टाइम. वरण भात. इकडे क्रिकेट चालू आहे खेळणं. आणि जियाना पाणी नाही पिवटा जास्त.